मंत्रालयामधील सिलिंगचा काही भाग कोसळलेला आहे। मंत्रालयातील 7व्या मजल्यावरचा हा प्रकार आहे। आताची महत्त्वाची बातमी, मुंबईमधल्या मंत्रालयामधील सिलिंगचा काही भाग कोसळलेला आहे। 7व्या मजल्यावरचा हा भाग कोसळलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, झी24 तासवर आपण ही दृश्य पाहतोय। पूर्ण मलबा इथे पडलेला आहे। मंत्रालयातील सिलिंगचा भाग कोसळलेला आहे आणि त्यामुळे सर्वत्र ते सिलिंगचा मलबा इथे पडलेला आहे। मुख्यमंत्री सहायता निधी धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आहे आणि त्या कक्षाबाहेरच हे सिलिंग कोसळलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील। कृष्णात, काय सध्याचे अपडेट्स आहेत? मंत्रालयातील 7व्या मजल्यावरचा हा सिलिंगचा काही भाग कोसळलेला आहे। ज्या ठिकाणी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आहे त्या कक्षाबाहेरचा लॉबी मधला हा भाग आहे, ज्यामध्ये पीओपी आहे ती पीओपी कोसळलेली आहे आणि सर्वत्र मलबा झालेला पाहायला मिळते। संपूर्ण मंत्रालयातल्या याच मजल्यावर कॅबिनेटच्या बैठका देखील दर मंगळवारी होतात आणि याच मजल्यावरचा काही सिलिंगचा भाग कोसळलेला आहे। त्यामुळे कोणत्या कंत्राटदाराने हे काम केलेलं आहे आणि किती वर्षापूर्वी केलेलं आहे याची पाहणी केली जाते। कारण ज्या प्रकारे सिलिंग इतक्या लवकर कोसळलं गेलेलं आहे आणि त्याचा दर्जा जो आहे त्यावर देखील आता शंका उपस्थित केली जाते। परंतु याच दरम्यान कोणीही तिथं खाली उपस्थित नव्हतं, त्यामुळे कोणालाही जखमी कोणी झालेलं नाही। परंतु सिलिंगचा भाग हा कोसळल्यामुळे सर्वत्र त्या 7व्या मजल्यावर मलबा झालेला पाहायला मिळतोय। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आपण पाहतोय मंत्रालयातील सिलिंगचा हा भाग कोसळलेला आहे। मुख्यमंत्री सहायता कक्ष आहे आणि त्या कक्षाबाहेरच हा सिलिंगचा भाग कोसळलेला आहे। दरम्यान यामध्ये कुणीही जखमी झाल्याचं वृत्त नाहीये, मात्र हा पूर्ण इथे आपल्याला मलबा पाहायला मिळतो आणि तो आता काढण्याचं काम सध्या स्वच्छता कर्मचारी करत आहेत।